उप मुख्यमंत्री अजित पवार ने कॉमेडियन कुणाल कामरा द्वारा महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर गद्दार टिप्पणी को लेकर कहा, मैंने हमेशा देखा है कि कोई भी कानून, संविधान और नियमों से परे नहीं जाना चाहिए। हर किसी को अपनी सीमाओं में रहकर ही बोलना चाहिए। मतभेद हो सकते हैं, लेकिन यह ध्यान रखना जरूरी है कि उनके बयानों के कारण पुलिस विभाग को हस्तक्षेप न करना पड़े। मला एक कळत नाही हो, छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून 1680 ला गेले। 1630 चा त्यांचा जन्म, 1680 ला ते गेले। आता हा सगळा काळ 80 ला गेल्यानंतर आता आपण 2025 मध्ये का असे जुने मुद्दे कुठले तरी काढले जात आहेत? आता ही समाधी काय आज आहे का? याच्यावर संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकर चव्हाण साहेबांनी आणला। चव्हाण साहेबांच्या पासून आत्ताच्या देवेंद्रजींच्या पर्यंत एवढ्या वेगवेगळ्या मान्यवरांनी मुख्यमंत्री पद भूषवलं। अनेक पंतप्रधान आपल्या रायगडला येऊन गेले, अनेक राष्ट्रपती रायगडला येऊन गेले, अनेक वेगवेगळे राजकीय नेते येऊन गेले। आता मधीच कुठले ना कुठले मुद्दे काढले जातात। त्या मुद्दा मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण माझं स्वतःचं मत असं आहे की ज्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होतील। आज आपल्या सगळ्यांच्या समोर, जगाच्या, देशाच्या, राज्याच्या समोर एआयचा प्रश्न आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता। बजेटमध्ये देखील मी त्याच्या संदर्भात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बद्दल बोललेलो आहे। आपण बजेटमध्ये तरतूद केलेली आहे। ॲग्रिकल्चर कृषी क्षेत्रामध्ये देखील त्या रस्त्याने गेल्याशिवाय गत्यंतर नाही। त्याशिवाय माझ्या शेतकऱ्याची पाण्याची बचत होऊ शकत नाही, खताची बचत होऊ शकत नाही, उत्पादन वाढ होऊ शकत नाही आणि जमिनीचा पोत पण चांगला राहू शकत नाही। हे असे अनेक कंगोरे त्याला आहेत। त्याच्यामुळे ह्या गोष्टीला आम्ही महत्त्व देतोय। त्याच्याकरता लवकर काही कॉन्फरन्स घेता येईल का? काही बाबतीमध्ये त्याचं संशोधन मोठ्या प्रमाणावर झालंय, मोठ्या मोठ्या कंपन्या त्याच्यामध्ये उतरलेल्या आहेत आणि त्या रस्त्यांनी कसं आमचा कापूस, सोयाबीन, ऊस, केळी, वेगवेगळ्या फळबागा, धान अशी वेगवेगळी पिकं घेणारा, इव्हन कांदा अशा पिकं घेणारा आपला महाराष्ट्रातला शेतकरी आहे, त्याला कशी मदत होईल। आणि त्याच्यातून हे जे आपल्याला ऐकावं लागतं, वाचायला मिळतं की बाबा शेतकऱ्यांनी इथं नावमेद होऊन आत्महत्या केली, त्यांनी आत्महत्येपासून त्याला परावृत्त करणं आणि त्याचं शेतीवाडी, त्याचं कुटुंब व्यवस्थितपणे चालेल आणि त्याच्या मुलाबाळांचं लग्न कार्य आणि शिक्षण व्यवस्थितपणे होईल, अशा या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं भागवल्या जाऊ शकतात। आणि त्यामुळं जगाने पण हे तंत्रज्ञान एक्सेप्ट केलेलं आहे। इनफॅक्ट मी उदाहरणाखातर शेतीचं सांगितलं, पण ते सगळ्या क्षेत्रात आहे। काल पण एक चर्चा आमच्या इथं आंबेगाव मंचरला झाली, सगळे पत्रकार मित्र होते तिथं। पत्रकारांनी पण, वेगवेगळ्या संपादकांनी पण तिथं सूतोवाच केला की ह्याच्यामध्ये पण एआयचा वापर त्या ठिकाणी केला गेला पाहिजे। असं कुठलं क्षेत्र आता मला नाही वाटत राहील की ज्याच्यात आता एआयचा वापर नाहीये। काळानुरूप आपल्याला बदलायचं असतं आणि तसे निर्णय घ्यायचे असतात, तसं सर्वांना पुढे घेऊन जायचं असतं।